माझं नाव आहे रवींद्र पिलाजी हिरवे, ग्रुप ग्रामपंचायत नाडगाव सरपंच. सर तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे सर अंदाजे आताच्या जनगणनेनुसार? अजून आता जनगणना तर आत्ताच झाली, त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स मिळालेली नाहीये त्याची. तरी पण आम्ही 2001च्या जनगणनेच्या हे धरून आणि आताची जी लोकसंख्या आहे म्हणजे 91च्या जनगणनेनुसार 2120 अशी होती. त्याच्यामध्ये आपण प्लस जर केली आताची ही तर 3500च्या आसपास अशी लोकसंख्या आहे आमची. ओके सर. सर तुमच्या गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत? अंगणवाड्या आमचे टोटल 4 अंगणवाड्या आहेत. अच्छा, तर त्या अंगणवाडी मध्ये सर किती मुलं जातात? तर चार मिळून जर पकडलं तर आपण 90-95च्या संख्या पकडू. ओके सर. सर गावातील प्राथमिक शाळा आहेत का तुमच्या गावात? हा, प्राथमिक शाळा आहे ना आमची, म्हणजे केंद्र शाळा आहे आमची जिल्हा परिषद. तर त्याच्या संदर्भात काय विचारायचं का? हा, तर त्या शाळेमध्ये सर किती मुलं जातात? त्यामध्ये अंदाजे 112 ते 15 मुलं आहेत. ओके, तर आणि त्या शाळेमध्ये सर किती शिक्षक आहेत? त्याच्यामध्ये शिक्षक आता सध्या 5 शिक्षक आहेत. 5 शिक्षक आहेत तिथे. गावामध्ये सर माध्यमिक शाळा आहेत का? माध्यमिक शाळा सोगा विभाग माध्यमिक शाळा आहे आमच्या तिथे. किती आहेत माध्यमिक शाळा? 10वी पर्यंत आहे ती शाळा. अच्छा, किती माध्यमिक शाळा आहे? माध्यम एकच मराठी माध्यमच आहे. नाही, शाळा किती आहेत माध्यमिक? माध्यमिक एक आहे आणि तिथे माध्यमिक शाळा. ओके, तर त्या माध्यमिक शाळेमध्ये सर किती मुलं जातात? त्या माध्यमिक शाळेत किती मुलं जातात? बहुतेक 300-325च्या आसपास आहेत. ओके सर. सर इयत्ता 7वी नंतर मुलं शाळा सोडून जातात का किंवा शाळा गळतीचं काही प्रमाण आहे का? शाळा गळतीचं प्रमाण थोड्या प्रमाणात, कारण आमचा जो विभाग आहे तो आदिवासी विभाग पट्टा आला साधारण, आणि त्याच्यामध्ये आदिवासींची जर संख्या बघितली थोड्या प्रमाणात जास्त आहे. गळतीचे प्रमाण हे आदिवासी संख्येमध्ये थोडं आहे. अच्छा, तर त्या शाळा गळतीच्या प्रमाणामागे काय कारण आहेत सर? त्याच्या मागे कारण आमच्याकडे काही आदिम जमातीचे लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत. जर मजुरीसाठी ते स्थलांतरित रोजगारासाठी, त्या निमित्ताने मग काय म्हणजे ते गळतीचं कारण झालं त्याच्यामध्ये. ओके सर. तर तुमच्या गावामध्ये अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? नाही, त्याची काही अजून हे केलेलं नाही, वेगळ्या शाळा वगैरे केलेल्या नाही. पण अपंगासाठी असं शाळेसाठी आम्ही रॅम्प वगैरे बनवलं, त्यांना शाळेमध्ये जातात. ओके सर. रॅम्प वगैरे पण केलं. सर गावामध्ये जवळचं कॉलेज कुठे आहे? कॉलेज किनवली ते कॉलेज आहे, सायन्स आणि आर्ट अँड सायन्स कॉलेज आहे तिथे. ओके सर. तुमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र हो आहे. ओके, तर त्या तुमच्या गावामध्ये आशा आहेत का सर? आशा आहेत का? आशा आहे, हो आशा आहेत ना. किती आहेत आशा? आशा आता आमच्या गावामध्ये म्हणजे सब सेंटर आमचं आहे ना सोगाव सब सेंटर, तर तिथं म्हणजे गावामध्ये एक आशा असते. ओके. गावामध्ये गाव मिळून एक आशा असते आणि सब सेंटर मध्ये प्रत्येक गावामध्ये एक जेवढा ग्रुप ग्रामपंचायत जेवढे गाव आले त्याच्यामध्ये एक आशा त्याच्यावर वाचण्यासाठी DF म्हणजे ब्लॉक फॅसिलिटेटर म्हणून नेमलेले आहेत. ओके सर. त्याच्यावर नेमलेले काम करतात. ओके सर. सर तुमच्या गावामध्ये बाल मृत्यू दर व माता मृत्यू दर काय आहे? साधारण आमच्या इथे तरी कमी आहे बाल मृत्यूचा दर, कारण म्हणजे डिटेल मी काही सांगू शकत नाही, त्याच्याबद्दल मला जास्त माहित पण नाही आरोग्य डिपार्टमेंट बद्दल. ओके. पण एवढे डिटेल सांगू शकत नाही. ओके सर. सर तुमच्या गावामधील सर्वसाधारण आजार कोणकोणते आहेत? आजार असं कॉमन जे आजार आहेत म्हणजे तुम्हाला साधारण एक थोडस तापाचं प्रमाण म्हणजे आणि खोकला सर्दी हे म्हणजे नॉर्मल आजार असतात. अच्छा. सर तुमच्या गावातील किती अपंग व्यक्ती आहेत? अपंग व्यक्ती साधारण 2 ते 3 आहेत. 3 अपंग आहेत. अच्छा, तर त्यांना कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे सर? आणि पायाचं एकाला पायाचे आणि हाताचं पण आहे, डोळ्याचं पण आहे एकाला.
ओके सर. सर गावातील जवळचं बाल आरोग्य केंद्र किंवा चाइल्ड हेल्थ सेंटर किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे? चांगलं रुग्णालय म्हणजे आपण उपजिल्हा रुग्णालय आमच्या म्हणजे 25 किलोमीटर अंतरावर आहे. ओके सर. सर गावातील ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे का तुमच्या इकडे? म्हणजे तशी काही व्यवस्था केलेली नाही. म्हणजे लिगली त्याची सब सेंटरला असते त्याची व्यवस्था, पण आमच्याकडे सध्या तशी व्यवस्था केलेली नाही. ओके सर. सर तुमच्या गावातील HIV बाधित व्यक्ती आहेत का? HIV पॉझिटिव्ह व्यक्ती नाही आमच्याकडे. ओके सर. व्यक्ती नाही. सर गावातील किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत काही व्यवसाय करतात? शेती आता कसं माहिती आहे का साहेब मॅडम, आमच्याकडं बहुतेक असं सांगाल की 80% लोक तरी शेतीच करतात. आमचा गाव जो आहे ग्रामीण आहे, तर बहुतेक लोक शेतीवरच अवलंबून असतात आणि त्याची निगडीत जो व्यवसाय जे बघितलं व्यापार वगैरे आपण बघितलं, भाजीपाला मार्केट फळ व्यवसाय, त्याच्यावर निगडीत जो व्यापार आला आणि तो व्यापार म्हणजे आम्हाला मार्केट जर लांबचं आहे, लांब म्हणजे बॉम्बे, आमचं मार्केट जे बॉम्बेलाच आहे, ते मार्केटमध्ये पोहोचवण्याचा जो मधला आला व्यवसाय म्हणजे त्याच्या निगडीत जे आले ते व्यवसाय ते निगडीत आले. ओके सर. सर तुमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं धान पिकवलं जाते? आमच्याकडे आम्ही कोकण पट्ट्यामध्ये येतो ना, आमच्याकडे भात जास्त पिकत असते. भात आणि त्याला लागून काय नागली वरई थोड्या प्रमाणात. ओके सर. सर पट्ट्यामध्ये जेवढं आलं ते नागली वरई भेटत. ओके सर. सर प्रत्येक कुटुंबाची किती एकर शेती आहे सर? तसं आपण जर हे केलं ना की लोकसंख्येनुसार काढलं आपण, तर साधारण 2.5 ते 3 एकर येते एकर. ओके सर. जमिनीचं प्रमाण जास्त आहे, पण आमच्याकडं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आमच्याकडे जी जागा असते त्या ज्या पाण्याच्या पट्ट्याच्या जागा आहेत तिथंच आम्ही शेती व्यवसाय करतो. ओके सर. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय आहे सर? शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न तसं पकडलं ना मॅडम, तर साधारण 50-60 हजारच्या आसपास आहे साधारण. ओके सर. आपण बघितलं तर. ओके सर. सर शेतावर काम करणारे जे मजूर असतात त्यांना रोज किती रोजगार मिळतो? म्हणजे रोजचा का? हा अंदाजे. त्यांना आता सध्या मी 125 ते 150 रुपये रोज देत असतो. अच्छा सर. सर शेती करण्यासाठी पाणी कोणत्या माध्यमातून वापरलं जाते? आमच्याकडे आता नद्या दोन नद्या आहेत आमच्याकडे, काळू नदी आणि शाही नदी. तिथे जे अडवलेले काही वनराई बंधारे बांधलेले आहेत. अच्छा. वनराई बंधारे जे शासनाने आम्हाला दिलेले आहे पुरवून, ते आम्ही वनराई बंधारे बांधून पाणी अडवून आणि जिथे जिथे धरणं आहेत त्या धरणामधून पाणी आम्ही उचलतो. कुठे कुठे विहिरी आम्ही खोदलेल्या आहेत शेतकऱ्यांनी, विहिरीतून पाणी उचलतो, पण विहिरी कमी प्रमाणात. ओके सर. सर तुमच्या गावात किंवा त्या नजीकच्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतात का? नाही, सॉरी, आमच्याकडे शेतकरी वगैरे आत्महत्या करत नाही, कारण आम्ही 12 महिने शेती व्यवसाय करत असतो. कारण आमच्याकडं मोठ्या प्रमाणाची शेती नसते, थोड्या प्रमाणाची 2-2, 3-3, 4-4 एकरची जी शेती असते त्याच्यामध्ये आम्ही पावसाळी भात घेत असतो, उन्हाळी काय रब्बी पिकं घेत असतो, त्याच्यानंतर काय काकडी भेंडी असं काय करत असतो. त्यामुळे आम्हाला काय आत्महत्या करण्याची वेळ येत नाही. ओके ओके सर. सर गावातील किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात? दारिद्र्य रेषेखालीचं प्रमाण आमच्याकडे साधारण 25% आहे. ओके सर. कारण आमच्याकडे काय इंडस्ट्रियल एरिया वगैरे काय नाही, त्यामुळं रोजगाराचं एक माध्यम फक्त शेती आहे. ओके सर. आणि त्याच्यावर मजुरी जे आदिवासी लोक आहेत मजुरी वगैरे करतात आणि ज्यांना मजुरी भेटत नाही ते स्थलांतरित होतात, त्यामुळं असं हे नाही. सर त्या दारिद्र्य रेषेखाली लोकांना नरेगा या योजनेचा लाभ किंवा फायदा घेता येतो का? कुठल्या? नरेगा. हा. तर त्या योजनेसंदर्भात मला पण जास्त माहित नाही मॅडम. अच्छा सर. नरेगा ही एक अशी एक आहे योजना की ज्या अंतर्गत 100 दिवसाचे, वर्षातील 100 दिवसाचे
लोकांना, स्त्रिया आणि पुरुषांना वेतन दिलं जाते सर. हा, म्हणजे जर आपण रोजगार उपलब्ध करून जर नाही दिला तर आपल्याला द्यावं लागतं ना ते. हो. तर अशा प्रकारचे आमच्याकडे काय रोजगार आहेत माहितीये का? आम्ही शेततळे वगैरे घेत असतो. शेततळे, वनराई बंधारे वगैरे याच्या माध्यमातून आम्ही रोजगार पुरवत असतो. पण हे जे रोजगार आहेत ते काही अल्प दिवस 12 महिने रोजगार असतो. अल्प काळासाठी हा रोजगार असतो आणि ते काही दिवसासाठी रोजगार आपण उपलब्ध करून देतो. अच्छा सर. आणि फक्त आपण 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला म्हणून 12 वर्ष त्यांचं भागणार आहे असं नाही. त्यामुळे त्यांना स्थलांतरीचे प्रमाण आहे. ओके सर. सर, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का? हो, साहजिकच. कारण मी तुम्हाला मागे आताच बोललो की रोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात. रोजगार नाहीत त्यामुळे लोक स्थलांतरित. आमच्याकडे इंडस्ट्री एरिया नाही, कंपन्या नाही, काय नाही. त्यामुळे जी मुलं आहेत आणि नोकरीचं प्रमाण कमी आहे त्यामुळं मुलं स्थलांतर होतात. काही म्हणजे जे काम असतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात बाहेर जाऊन. अच्छा सर. तर हे स्थलांतर सर हंगामी असतं की कायमस्वरूपी असतं? साधारण हंगामी असतं. हे स्थलांतरित आहे ते हंगामीच असतं. आमच्याकडे आदिवासी लोक वगैरे स्थलांतर होतं हंगामी स्थळ. पावसाळ्यात ते गावाकडे येऊन शेतीची कामं वगैरे असतात त्यांना रोजगार भेटतो त्या पिरियड मध्ये. अच्छा. जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांना काम असतं. नंतर ते निघून